केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रामधील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाच्या भारतामधील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा। अमेरिकन उच्च न्यायालयाची प्रत्यार्पणाची परवानगी। डी कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपामुळे ममता कुलकर्णी पुन्हा वादाच्या आखाड्यात। कुंभमेळ्यामध्ये गैरप्रकार घडला तर जबाबदार कोण? किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांचा सवाल। फिल्म स्टार महिलेला किन्नर आखाड्यानं दीक्षा दिल्यानं नव्या वादाचा फडका। अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नाही, आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा। आव्हाडांनी पोलिसांना माहिती द्यावी, अजित पवारांचा सल्ला। जीबीएस नावाच्या आजारामुळे सध्या पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण। अवघ्या 4 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तिप्पट। जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर। खासदार उदयनराजे यांचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन। आक्षेपार्ह दृश्य वगळून लवकर चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी। राज्यामध्ये एसटीची 15% भाडेवाढ लागू, मात्र निर्णयाबाबत मंत्र्यांमध्ये संभ्रम। परिवहन मंत्री सरनाईकांच्या निर्णयाची अर्थमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहितीच नाही। शिक्षक संघटना आणि संस्थाचालक संघटनेचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेवरती बहिष्काराचा इशारा। परीक्षा केंद्रांवरती त्याच शाळेतील शिक्षक नियुक्त न करण्याच्या निर्णयाला विरोध। रणजी करंडक स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीरकडनं मुंबईचा लाजिरवाणा पराभव। रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर असे दिग्गज खेळाडू असताना सुद्धा मुंबई संघाची हाराकिरी।